मित्रांनो, अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब करून बेल वाजवा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओची सूचना मिळेल। मेलेल्या माणसाने काय छान म्हटले आहे, माझ्या मृतदेहावर रडणारे, आता मी उठलो तर ते मला जगू देणार नाही। जेव्हा जखमेतून रक्त येत नाही तेव्हा समजून घ्या ते माझ्या जवळच्याच कोणापासून मिळाले होते। आजकाल नाती सुद्धा जॉब सारखी झाली आहे। जशा चांगल्या ऑफर्स मिळतात तसे बदलतात। माणूस पडला की हसतो आणि मोबाईल पडला तर जीव जातो। जिवंत असताना कोणाचा आदर करतो, एकतर मरणच माणसाला अनमोल बनवते। जपून चालतो आणि माणसाचं असंच होतं। ही लोकांची वसाहत आहे। लोक देवालाही दगा देतात। मग तुमचं व्यक्तिमत्व कसलं? गर्व आणि पोट वाढलं की माणूस कुणालाही मिठी मारत नाही, त्याला हवे असेल तर। जीवनातील सर्वात कडू धडे अनेकदा गोड बोलणाऱ्यांकडून शिकायला मिळतात। स्वार्थाच्या वसाहतीत भावना हा सुद्धा गुन्हा आहे। आपण कोणाला पोहायला शिकवले तर तो बुडायला तयार होतो। आयुष्यातली ही अजब गोष्ट आहे। खोटे बोललात तर देवाचा कोप होतो आणि खरे बोललो तर आपलीच माणसे नाराज होतात। गीता आणि कुराण कधीच एकमेकांशी भांडत नाही आणि त्यांच्यासाठी लढणारे तेच आहेत जे कधीच गीता आणि पुराण वाचत नाही। निर्जीव गोष्टींना बदनाम करण्याचे मार्ग किती सोपे आहे। लोक गोष्टी शांतपणे ऐकतात आणि भिंतीलाही कान असते असे म्हणतात। पैसा म्हणतो मी रोज नवीन नाती बनवतो, पण जुनी आणि खरी नाती बिघडवतो। मित्रांनो, मनुष्य कधीच गर्दीत हरवत नसतो, तो एकटा असतो तेव्हाच हरवत असतो। या जगात एक अतिशय दुःखाची गोष्ट आहे की कोणी कोणाच नसतं। स्मशानभूमीत मृतदेह ठेवल्यावर लोकांबद्दल कोणालाच सहानुभूती वाटत नाही आणि आपलीच माणसे विचारतात की अजून किती वेळ लागेल। लोकांना तुम्ही चांगले करावे असे वाटते, पण तुम्ही त्यांच्यापेक्षा चांगले करावे असे त्यांना कधीच वाटत नाही। चूक कडुनिंबाचा झाडाची नाही की ते कडू आहे, मजबुरी आपल्या जिभेची आहे, कारण तिला गोड पसंत आहे। हा कडुनिंबाचा दोष नाही, स्वार्थीपणाचा दोष आहे। जर जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर तुमच्या लक्ष्यावर नजर ठेवा। कावळ्यांनी टोकल्यावर गरुड कधीच थांबत नाही। खाली पडून बघ, तुला उचलायला कोणी येणार नाही। फक्त उठून बघ, मग ते तुझ्यावर पडायला येतील। अगदी मजबूत आणि सुंदर चेहरा म्हातारा होतो, शक्तिशाली शरीर सुद्धा हळूहळू कोमजते आणि एक पद सुद्धा एक दिवस संपते, पण चांगला माणूस नेहमीच चांगला राहतो। दुष्काळ धान्याची असेल तर माणूस मरतो, पण वेळ संस्कारांची मुले असतील तर माणुसकी मरते। प्रत्येक माणसात काही ना काही प्रतिभा असते, पण बरेचदा लोक इतरांसारखे बनण्यासाठी ते नष्ट करतात। गप्प राहणे ही माणसाची कमकुवतपणा नसून ती त्याची महानता आहे। नाहीतर ज्याला सहन करावे लागते त्यांना बोलायचे सुद्धा कळते। कोणीही आपल्या नियतीप्रमाणे वागतात। कोणी पक्ष्यांसाठी बंदुका ठेवतात तर कोणी पक्ष्यांसाठी पाणी ठेवतात। जगातील सर्व काही वस्तू ठोकर लागल्याने तुटतात, परंतु यश फक्त ठोकर खाल्ल्यामुळेच मिळते। जर हेतू चांगला असेल तर नशीब कधीच वाईट नसते। पहाडावर चढणारा माणूस वाकून चालतो आणि उतरणारा माणूस धरून चालतो। जर कोणी झुकून चालत असेल तर त्याचा अर्थ वर जात आहे आणि कोणी अकडून चालत असेल तर त्याचा अर्थ असा होतो की तो खाली जात आहे। अभिमानाची ताकद देवदूतांना सुद्धा भूत बनवते आणि नम्रता अगदी सामान्य माणसाला देवदूत बनवते। ज्याला जे म्हणायचे आहे ते म्हणू द्या, आपले काय जाते।
एकतर वेळ ही काळाची बाब आहे आणि वेळ प्रत्येकासाठी येते. आशीर्वाद मागून कोणाचा फायदा होतो? मिळते तर तेच जे आपण पेरले असते. जो आपल्याला कठीण प्रसंगी सोडून जातो तो आपल्या कितीही जवळचा असला तरी तो मनातून उतरून जातो. माणूस फक्त एकाच गोष्टीमुळे एकटा पडतो, जेव्हा त्याचेच लोक त्याचा गैरसमज करू लागतात. मित्रांनो, देव काही नाती बिघडवतो जेणेकरून आपले आयुष्य बिघडू नये, नाती बिघडू नये. जे लोक नात कमी आणि अभिमान करतात अशा लोकांना मनापासून दूर ठेवा. नक्कीच चूक विसरून जा, पण धडा नेहमी लक्षात ठेवा. वेळेपेक्षा फक्त त्या नात्याला जास्त महत्त्व द्या ज्यांनी योग्य वेळी साथ दिली. मृत्यूनंतर रडणारे हजार मिळतील, पण जिवंत असताना आपला मानणारा, समजून घेणारा एकही माणूस सापडत नाही. जो जिवंत आहे त्याला समजून घ्या. हेतू आणि विचार चांगला असला पाहिजे, तेव्हा आपण चांगले करू शकतो. जेव्हा तुम्ही तुटता तेव्हा एकटे पडता. मित्रांनो, कारण हे जग शो पाहण्यात माहिर आहे. जर कोणी तुमचा विश्वास तोडला तर त्याचे आभार मनापासून करा, कारण हीच माणसे शिकवतात की विचार करून विश्वास ठेवावा. कसे बोलावे हे सगळ्यांनाच कळते, पण कधी आणि काय बोलावे हे फार कमी लोकांना कळते. ते अशा पद्धतीने वागतात की ते माझे भाऊ आहेत, ते देवदूत आहेत, ते सुंदर आहेत किंवा नाही. पण शब्द नक्कीच सुंदर असले पाहिजेत, कारण माणसे चेहरे विसरतात पण शब्द विसरत नाही. खोटे सुद्धा खूप विचित्र असते. तुम्ही स्वतः बोलता तेव्हा तुम्हाला चांगले वाटते आणि जेव्हा दुसरे बोलतात तेव्हा तुम्हाला वाईट वाटते. राग येतो. कमकुवत स्मरणशक्ती ही सुद्धा अशी वाईट गोष्ट नाही. ज्या लोकांना सर्व काही आठवते ते अस्वस्थ राहतात. आपल्या आईवडिलांचा सल्ला सर्वांनाच आवडत नाही, पण आईवडिलांची संपत्ती धन सर्वांनाच आवडते. काही जबाबदाऱ्या झोप हिरावून घेतात. घरात रात्री जागे राहणारा प्रत्येक माणूस प्रियकर नसतो. मित्रांनो, जवळ कोण आहे हे जाणून घेण्यासाठी दूर जावे लागते. जगातील सर्वात स्वस्त वस्तू सल्ला देणारे तुम्हाला हजार मिळतील. जगातील सर्वात महागडी गोष्ट म्हणजे मदत, जे हजार लोकांमधून एक व्यक्ती करतो. ह्या माणसाला अनेकदा खोट्यापेक्षा जास्त समजावून सांगावे लागते. मित्रांनो, वयाचा आणि पैशाचा कधीच गर्व करू नका, कारण ज्या गोष्टी मोजता येतात त्या नक्की संपतात. जर तुम्हाला प्रेमात पडायचे असेल तर पुस्तकांच्या प्रेमात पडा, कारण दगा जरी दिला तरी ती तुम्हाला पात्र बनवेल. एखाद्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वातून त्याची प्रसिद्धी मोजा, कारण जीवनात अनेकदा अस्वच्छ नद्या खोलवर वाहतात. नकारात्मक विचार करणे ताबडतोब बदला, कारण जेव्हा तुमची विचारसरणी सकारात्मक होईल तेव्हाच तुम्हाला जीवनात यश मिळण्यास सुरुवात होईल. आयुष्यात हे महत्त्वाचे नाही की तुम्ही आयुष्य किती जगले आहे, पण तुम्ही आयुष्यात किती आनंदी होते हे महत्त्वाचे आहे. खंबीर असण्यात मजा तेव्हा आहे जेव्हा तुम्हाला सर्व जग कमजोर करण्यात लागले असेल. तर आयुष्यात कधीही एखाद्या गोष्टीची भीती वाटू देऊ नका. तिला तुमच्यावर वर्चस्व मिळवू देऊ नका. उलट हल्ला करून त्याचा नाश करा. जो माणूस हरण्याच्या विचाराने पुढे जात नाही तो आयुष्यात कधीच यशस्वी होत नाही. कदाचित कधी आपण इतरांचा खूप जास्त विचार करतो, पण तितके कुणासाठी महत्त्वाचे नसतो. आपण आयुष्यात कधीही कशाचाही विचार करू नये. उद्याची काळजी करू नये. फक्त आजच्या क्षणात आनंदी राहा. मित्रांनो, आयुष्यातली गुप्त गोष्टी तुम्ही कधीही दुसऱ्या व्यक्तीला सांगू नका, कारण ती खूप मोठी समस्या बनू शकते. तुम्ही आयुष्यभर एकच धडा लक्षात ठेवा. फक्त मैत्री आणि प्रार्थनेत तुमचा हेतू स्पष्ट ठेवा.
जीवनातील कोणतेही काम तोपर्यंतच अवघड वाटते जोपर्यंत आपण त्याला करण्यास सुरुवात करत नाही। मित्रांनो, प्रत्येक महागडी वस्तू स्वस्त वाटेपर्यंत आयुष्यात पैसे कमवा। जगामध्ये सर्वात कठीण काम म्हणजे आपल्या प्रिय व्यक्तींना आपल्या प्रियजनांमध्ये शोधणे। नदीच्या काठावर उभे राहून नदीवर उभे राहणे नाही, ती पार करण्यासाठी आत जावे लागते। आयुष्यात कायमची वाट पाहू नये, कारण माझ्या मित्रा, योग्य वेळ कधीच येत नाही, ती आणावीच लागते। आयुष्यात मी खूप चुका केल्या आहेत, पण शिक्षा त्या वेळेस मिळाली जिथे मी निर्दोष होतो। आयुष्यात जी माणसे तुमच्यापासून दूर होण्याचे विचार करत असतात, ते लोक सर्व दोष परिस्थितीवर घालतात। आयुष्य एका मिनिटात बदलत नाही, पण एक मिनिट विचार करून घेतलेला निर्णय तुमचे संपूर्ण आयुष्य बदलून टाकतो। या जीवनात पैशांची किंमत कितीही ढासळली तरी ती कधीच घसरत नाही, हे विसरून चालणार नाही। माणसाने पैशांसाठी जितकी अधोगती केली तितकी कधीच घसरण होत नाही। आयुष्यात प्रियजनांशी लढाई झाली तर तिथे हार माना, कारण आयुष्यात काही नाती खूप मौल्यवान असतात, ज्यात आपण आतून मरतो आणि अनेकदा आपणच इतरांना जगायला शिकवतो। आपण आपल्या आयुष्यातून जितके शिकता येईल तितके शिकले पाहिजे, कारण एक दिवस आपण मृत्यूने पराभूत होऊ शकतो। आयुष्यात अवघड वेळ आली तर आळशी माणूस मागे सरकतो आणि कष्टाळू माणूस तिथे समोर जातो। आपण सर्वांनी स्वप्न तर खूप बघितली असतात, पण आश्चर्य वाटतं की डोळ्यातील अश्रू कसे खारट झाले, कोणी निराधार का झाले आणि कोणी रडायला लावले। मग हसायचे तर काय हसायचे। आयुष्यात एक गोष्ट असते की आत्म्याशी निगडीत नात्यांना मर्यादा नसतात, त्यांच्या पुढे देवदूत असतात। कितीही तोडण्याचा प्रयत्न केला तरी ते अधिक खोल होतात। भिंती माझ्या सोबत रडत होत्या आणि लोकांना वाटले ते घर कच्चे बांधले आहे। तो क्षण सुंदर होता, पण काय करू, तो कालचाच होता। मला पण आवडतात ती माणसं जे खरं बोलतात, कारण ते स्वतःला तोडतात पण कोणाचेही हृदय तोडत नाही। तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा, आणि व्हिडिओ आवडल्यास त्याला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका। बघा, जय श्री कृष्ण।